कोरेगाव पार्क जमीन गैरव्यवहाराप्रकरणी उपनिबंधक रवींद्र तारू, शीतल तेजवानीसह दिग्विजय पाटीलवर गुन्हा, पार्थ पवारांवर मात्र गुन्हा दाखल नाही। चार महिन्यांपूर्वी असं काहीतरी घडत असल्याची कल्पना आपल्याला आली होती। कोरेगाव जमीन गैरव्यवहाराबाबत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी माध्यमांसमोर कबुली दिल्याची चर्चा। जुना सातबारा दाखवून जमीन व्यवहार करत शासनाची फसवणूक, 7 दिवसांमध्ये चौकशी करून अहवाल सादर करणार, नोंदणी महानिरीक्षक राजेंद्र मुठे यांची झी24 तासला माहिती। पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणी झी24 तासच्या बातमीनंतर कारवाईला वेग, हवेली क्रमांक 4 चे दुय्यम उपनिबंधक रवींद्र तारू यांच्यावर निलंबनाची कारवाई। झी24 तासच्या बातमीनंतर पुण्यातील जमिनीची मूळ वारस आंदोलन करणार, तर भीमशक्ती आणि आपही आंदोलनात उतरणार। पार्थ पवारांसह संबंधित अधिकाऱ्यांवर अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करा। झी24 तासच्या बातमीनंतर भीम आर्मीचं मुंबईतील घाटकोपर पोलिसांना निवेदन। पुणे जमीन व्यवहार प्रकरणामध्ये आदित्य ठाकरेंकडून झी24 तासच्या धाडसाचं कौतुक, देवेंद्र फडणवीसांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती द्यावी, आदित्य यांची मागणी। मध्य रेल्वे मार्गावर लोकलची प्रवाशांना धडक, सँडहर्ट्स रोड स्टेशन जवळची घटना, 3 जणांचा मृत्यू, 1 जण जखमी, रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनानंतरची दुर्घटना। विश्वविजेत्या भारतीय महिला क्रिकेट संघातील खेळाडू आज मुख्यमंत्र्यांची भेट घेणार, स्मृती जेमिमा, राधा यादवसह अमोल मुजुमदार यांचा सत्कार होणार। वंदे मातरम गीताला 150 वर्ष पूर्ण, मंत्रालयात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये सामूहिक वंदे मातरम गायलं जाणार, तर मोदी दिल्लीतील कार्यक्रमात सहभागी होणार।